नमस्कार मित्रांनो, समाजामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, वृद्ध मंडळी आहेत, त्यांच्या अनेक समस्या असतात। मग या समस्या सोडवण्यासाठी सरकारने विविध योजना काढलेल्या आहेत। त्यापैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभासाठी त्यांना अर्ज करावे लागतात। वृद्ध मंडळींना त्याचा लाभ दिला जातो। तर मग इतर आणखी काही समस्या असतात वृद्ध मंडळीच्या, ज्येष्ठ मंडळीच्या। तर मग या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी योजना आणलेली आहे। तर मग या योजनेमध्ये काय काय बाबी समाविष्ट आहे, कोणकोणत्या समस्या सोडवल्या जाणार आहे आणि ह्या समस्या कोठे सोडवल्या जाणार आहे, कशा प्रकारे सोडवल्या जाणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, भारत सरकारने या ठिकाणी नवीन एक योजना आणली आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया। या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र महासंवाद यांच्या म्हणजेच DGIPR यांच्या मार्फत ही बातमी देण्यात आलेली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डर लाईन 14567 हेल्पलाईन मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी एल्डर लाईन 14567 ही राष्ट्रीय टोल फ्री सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। राज्यामध्ये राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही हेल्पलाईन चालवली जाते। या ठिकाणी ज्येष्ठ मंडळींच्या समस्या सोडवल्या जातात। या हेल्पलाईनची कामे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट व 2 ऑक्टोबर वगळता वर्षातील 362 दिवस चालू राहणार आहे आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालणार आहे। मग याद्वारे कोणकोणत्या समस्या सोडवल्या जाणार आहे, तर याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधीचे अनुकूल उत्पादने आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे। त्यांना या संदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच काही समस्या आहेत त्या सोडवल्या जाणार आहे। तर वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक मार्गदर्शन या ठिकाणी केले जाईल। मालमत्ता तसेच शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरण करण्यासाठी माहिती देण्यात येणार आहे। आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते। चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, वेळ, ताण, राग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्यूपत्र बनवण्याचे महत्त्व आदी, मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते। म्हणजे अशा प्रकारची मदत या ठिकाणी ह्या हेल्पलाईनवर ज्येष्ठ मंडळींना करण्यात येते। मग या संदर्भात राज्यभरातून ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाईनने केली आहे। तसेच 30,000हून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत। म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या असतील, कोणतीही समस्या असू द्या, तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुमच्या समस्या सोडवू शकता। आणि तुम्हाला जर काही मदत लागली तर त्या ठिकाणी हे हेल्पलाईन क्रमांक या ठिकाणी मदत करत आहेत। आणि तुम्हाला जर सरकारी योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल, कुठल्या आणखी काही समस्या असतील तर त्या ठिकाणी सर्व मार्गदर्शन या हेल्पलाईनच्या मदतीतून केल्या जात आहे। कारण की सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध यांच्यासाठी ही हेल्पलाईन सुरू केलेली आहे। म्हणजे त्यांच्या समस्यांचे सर्व निराकरण या हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण या ठिकाणी कॉल करू शकता। तर परत एकदा हेल्पलाईन क्रमांक सांगतो, 14567 ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू आहे। या ठिकाणी आपण आपल्या समस्या सोडवा। जर आपल्या शेजारी परिसरात कोणी ज्येष्ठ नागरिकांना काही समस्या असतील तर आपण स्वतःसुद्धा या ठिकाणी फोन लावून देऊ शकता, त्यांची समस्या या हेल्पलाईनच्या मदतीतून सोडवू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।